नमस्कार, शुभ सकाळ. भोजन भ्रमंतीमध्ये तुमचं स्वागत आहे. चला तर आज बनवणार आहोत आपण मेथीची भाजी. त्यासाठी लागणारं साहित्य, एक मेथीची गड्डी घेतलेली आहे, ती स्वच्छ निवडून घेतलेली आहे. तेल, भाजलेले शेंगदाणे, लसूण, जिरं आणि हिरवी मिरची. हिरवी मिरची, जिरं, लसूण आपल्याला वाटून घ्यायचं आहे मिक्सरमधून. त्यासाठी मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे, त्यात सगळ्या गोष्टी टाकून घेतलेल्या आहेत. मी कढई ठेवलेली आहे, त्यात आपण तेल घालून घेणार आहोत. पालेभाजींना हे तेल थोडं जास्तच लागतं एरवीच्या भाजींपेक्षा. तेल कडकडीत गरम झालं की ते वाटलेलं वाटण त्याच्यात टाकून घ्यायचं आहे. त्याचा कच्चा पण काढून घ्यायचा आहे. छान तेलामध्ये फ्राय होऊ द्यायचं आहे ते. बऱ्याचशा ठिकाणी पातळ मेथीची भाजी केली जात नाही. बऱ्याचशा जणांना माहित पण नाही की मेथीची भाजी ही पातळ करतात असं. आणि त्यात स्वच्छ धुवून घेतली मी मेथी, ती आपल्याला टाकून घ्यायची आहे. आणि मसाल्यामध्ये तो हिरव्या मिरचीचं वाटण जे होतं त्याच्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचे आहे. ही खालीवर करून. पण ह्या अशी भाजी केली ना खूप छान लागते चवीला. बाजरीच्या भाकरीसोबत, ज्वारीच्या भाकरीसोबत अप्रतिम लागते. छान मिक्स करून घेते मी आणि झाकण ठेवून 5 मिनिटं शिजून देणार आहोत आपण अशीच. मी बाजूच्या गॅसवरती गरम पाणी करायला ठेवलेलं आहे. बघा किती कमी झालेली ती. परत आणून घेतलं आहे आणि गरम पाणी करून त्यात टाकून घेतलेलं आहे भाजीमध्ये. आणि झाकण ठेवून 5 मिनिटं वाफ आणून घ्यायची आहे. भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत मी. यात पाणी घालून वाटण तयार करून घेणार आहे. अगदी बारीक पेस्ट करायची आहे आपल्याला. याच्यामुळे भाजीचं टेक्स्चर पण छान येतं. अशी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. आता भाजी आपली अर्धवट शिजत आलेली आहे. झाकण काढून घेतलेलं आहे मी. त्यात आपल्याला हे वाटण टाकून घ्यायचं आहे. आणि मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हलवून परत 2 ते 3 मिनिटांसाठी झाकण ठेवून द्यायचं आहे. बघा भाजीला छान उकळी आलेली आहे. आपण चेक करून घेऊ. भाजी शिजलेली आहे. बघा किती छान झालेली भाजी. ही बाजरीच्या भाकरीसोबत तर चुरून खायला खूप छान होते. ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा बाजरीच्या भाकरीसोबत खाऊ शकतात तुम्ही. तसं काही नाही, पोळीसोबत पण खाऊ शकतात, पण बाजरीच्या भाकरीसोबत छान लागते. त्यात चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आपल्याला. तुम्ही पण अशी भाजी नक्की करून बघा आणि कशी लागते मला सांगा. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर मग भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये.